आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकतो। हो, काल पैलगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि ते विद्यार्थी जे सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतात। मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाला याची कल्पनाच नाही, अधिकाऱ्यांना अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाही। हे मला काल घटना कळली की 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्यातले 6 विद्यार्थी हे पैलगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहीत नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? आणि मग मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी मी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। खरं तर निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता। इथं जर कारवाई नाही झाली तर आपण आक्रमक होणार आहात असे? पुन्हा तुम्ही सांगता कायदा हाती घेतला, फायटरनं मारलं, जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं ना आता कशा भाषेत बोलावं लागतं, कशी भाषा त्यांना समजती, कायदे भाषा समजती।